नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण नाटक हा साहित्य परिचय प्रकार पाहतोय आणि आजपर्यंत जवळजवळ आपण त्याचे 4 ते 5 लेक्चर पाहिलेले आहेत. आणि नाटक म्हणजे काय, त्याचं वेगळेपण काय आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, तदनंतर त्याचे जे प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आपण संगीत नाटक, त्याची स्वरूप, वैशिष्ट्ये आणि संकल्पना समजावून घेतली, उदाहरणं समजावून घेतली. त्यानंतर आपण दुसरा प्रकार प्रायोगिक नाटक हा अभ्यासला. प्रायोगिक नाटक म्हणजे काय, स्वरूप आणि वैशिष्ट्ये आणि उदाहरणसुद्धा पाहिलेलं आहे. मी तुम्हाला व्हिडिओनंतर त्याच्या लिंकसुद्धा पाठवलेल्या आहे की प्रायोगिक नाटकाचे प्रकार हे कोणत्या प्रकारचे असतात किंवा कोणत्या नाटकांना प्रायोगिक नाटक म्हणून संबोधलं जातं. तर ते जर तुम्ही त्या व्हिडिओ लिंकद्वारे पाहिलं यूट्यूबवर तर नक्कीच तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. त्यानंतर आज आपण आपल्या अभ्यासक्रमातला हा जो शेवटचा प्रकार आहे नाटक प्रकारातील व्यावसायिक नाटक हा आपण पाहणार आहोत. तर 19व्या शतकात मराठी रंगभूमी लोकाश्रयावर उभारली होती. लोकाश्रय या शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात येत असेल तर जसं आपण शिक्षण घेताना जसं ज्यावेळेस ती समाज मान्यता त्याला असते तर त्यावेळेस आर्थिक आणि प्रत्येक बाबतीमध्ये देणगीच्या वर्गणीच्या माध्यमातून काही आपण अध्यात्मामधील मंदिरं पाहतो किंवा त्याच्यासाठी जे जे काही लागेल तर ते समाज वर्गणीमधून जमा केलं जातं. तर 19व्या शतकामध्ये प्रायोगिक नाटकांमध्ये जे वेगवेगळ्या स्तरावर म्हणजे आपण बदल पाहिलेले आहे की हा प्रयोग म्हणजे फक्त पूर्ण नाटकाचा नाही तर त्याचा विषय असेल, आशय असेल, त्यानंतर तंत्रज्ञ आहे म्हणजे जे काही बॅकग्राऊंड म्युझिक असेल, साऊंड असेल, तर ह्या सगळ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा बदल एका अर्थाने आपण प्रायोगिक नाटकामध्ये अभ्यासलेला आहे. तर तो केला गेला. पण व्यावसायिक नाटक हे पूर्णपणे 19व्या शतकामध्ये लोकाश्रयावर उभी राहिली. काही अपवाद वगळला तर अन्य भारतीय भाषांमध्ये व्यावसायिक रंगभूमी नाही. व्यावसायिक मराठी रंगभूमीला शतकांपेक्षा अधिक काळाची परंपरा म्हणजे 100 वर्षापेक्षा जुनं हे व्यावसायिक स्वरूपाचं जे नाटक आहे त्याचा विषयही तसाच आहे की हे पूर्णतः भिन्न म्हणजे याच्यामध्ये आता हे जरी नाटकाचे आपण 3 प्रकार पाहिलेले आहे तरी पुन्हा यामध्ये अनेक उपप्रकार आहे की थोडंसं गंभीर, ऐतिहासिक, पौराणिक, त्याच्यानंतर विनोदात्मक शैलीमध्ये अशा प्रकारची काही नाटकं आहेत. त्याचे जे उपप्रकार आहेत तर लोकाश्रयावर म्हणजे मगाशी मी एक अर्थ सांगितला तर जसा आर्थिक एक प्रश्न आहे वर्गणीच्या माध्यमातून किंवा अजून त्याचा आणखी एक दुसरा एक अर्थ जो होतो तो लोकांना काय आवडतं ही एक आपण अर्थ त्यामध्ये घेऊ शकतो. तर त्यामुळे व्यावसायिक नाटक हे जास्तीत जास्त लोकमान्य झालेलं आहे असं आपल्याला आत्ताच्या 21व्या शतकामध्ये म्हणजे जवळजवळ 100 वर्षापूर्वीची ही परंपरा आजही तशीच चालू आहे. जरी समाज माध्यमांचा रेटा वाढलेला आहे किंवा अनेक समाज माध्यमं आज तर आपल्या बोटाच्या क्लिकवर आपण कुठलाही एखादा कार्यक्रम आहे तो आपण कुठल्याही एका सामाजिक असे जे मीडिया आहे सोशल तर ते मोबाईलमध्ये आपण पाहू शकतो. तर त्याच पद्धतीने त्या काळामध्ये म्हणजे आजही या सगळ्या माध्यमामध्ये व्यावसायिक नाटक हे अतिशय आवडीने लोक पाहतात. तर याचा उद्देश जो होता लोकरंजन व लोकप्रबोधन या दोन्ही स्तरांवर मराठी रंगभूमी नाटक या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून प्रगल्भ होता. प्रगल्भ म्हणजे दिवसेंदिवस तिचं जे महत्त्व आहे, कारण आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे की अभिनेताचा अभिनय असतो तर त्या अभिनयाचा कस हा खरा रंगभूमीवरच लागत असतो. आणि मग ज्याला स्वतःतला अभिनय हा आपल्याला आजमावून पाहायचा आहे किंवा आपण खरंच ते करू शकतो का, तर त्याने नक्कीच रंगभूमीची पायरी पहिल्यांदा चढा आणि मगच आपण कितीपत पात्र आहोत किंवा आपल्याला अजून याच्यामध्ये काय संधी आहे हे तिथे आपल्याला लक्षात येतं. तर त्याच पद्धतीने अजून एक सांगितलं जसं लोकरंजन आणि प्रबोधन म्हणजे समाजाला उपदेश करणे. तर त्याच पद्धतीने केवळ व्यावसायिक हेतूने लिहिले जाते व तोच हेतू समोर ठेवून त्याचा नाट्यप्रयोग केला जातो. प्रेक्षकांना आवडेल ते व तसे देण्याचा प्रयत्न व्यावसायिक नाटकातून केला जातो. समाजातील ज्वलंत समस्या घेऊन वेगवेगळे विषय हाताळून अनेक व्यावसायिक नाटकांची निर्मिती झाली. तर इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे की व्यावसायिक हेतू दोन्ही प्रकारे असू शकतो की
आपण म्हणजे ह्या नाटकाचं सादरीकरण ज्यावेळेस रंगभूमीवर होईल तर त्यातला अभिनय, त्यातले कलाकार आणि दिग्दर्शकाने दिलेला वेळ आणि बाकीच्या ज्या गोष्टी तंत्रज्ञ, नेपथ्य ज्या गोष्टी असतात, तर या सगळ्याचा विचार करता ते कितपत यशस्वी होईल आणि आपण त्याच्यामधून कितपत फायदा मिळवू शकतो हाही एक विचार येतो. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते समाजातील म्हणजे आपण बरीच अशी ही जी सगळी प्रसारमाध्यमं आहेत तर समाजाचा तो आरसा आहे असं म्हटलं जातं. आणि मग समाजातले अनेक समस्या, अनेक प्रश्न आहेत तर त्यांना तिथे उजाळा देण्याचं काम किंवा त्या ठिकाणी आपल्याला त्याचं जे प्रकटीकरण आहे किंवा काही गोष्टी आहे ते ज्वलंत पद्धतीने आपल्यापुढे मांडण्यात येतात. आणि मग त्याचा जो काही आउटपुट असेल तर तो म्हणजे तो किती चांगला आहे, किती चुकीचा आहे, आपण नेमकं काय केलं पाहिजे. म्हणजे असे अनेक आत्ता ज्या समस्या आहेत म्हणजे व्यावसायिक नाटकाचं आपण आत्ता जर एक उदाहरण नटसम्राट हे नाटक जरी घेतलं तरीसुद्धा आपल्या लक्षात येईल की सध्या समाजामध्ये असणारी वृद्धांची अवस्था, त्यानंतर अगदी लहान मुलांचीसुद्धा अवस्था, म्हणजे समाजाला एक वेगळ्या प्रकारची गती मिळालेली आहे, त्याला आपण अधोगती म्हणू शकतो. मग त्यामध्ये तरुणांचे प्रश्न वेगळे आहेत, प्रौढांचे प्रश्न वेगळे आहेत, व्यावसायिकांचे प्रश्न वेगळे आहेत, त्यानंतर प्रेम करणाऱ्यांचे प्रश्नसुद्धा वेगळे आहेत. तर असे सगळे वेगवेगळे प्रश्न जे आहेत किंवा आरोग्यावर आधारित प्रश्न असतील तर हे असे अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत तर त्या ह्यामधून मांडल्या जातात. आणि म्हणून आपलाच आरसा ही प्रबोधन करणारी ही माध्यमं आहेत असं आपण म्हणू शकतो. मग आत्ता आपण व्यावसायिक नाटकाचं स्वरूप आणि वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. व्यावसायिक नाटकाच्या माध्यमातून सगळ्यात आधी आत्ता आपण जे पाहिलेलं आहे की सामाजिक समस्या मांडल्या जातात. त्यानंतर व्यावसायिक नाटकाचे स्वरूप मुख्यतः बोध आणि मनोरंजन, म्हणजे बोध या शब्दाचा अर्थ इथे आपल्याला संदेश आणि आनंद, म्हणजे आता तिथे काय आपण टेन्शन घ्यायला जात नाही कारण आपण त्याच्यासाठी काही पैसे खर्च केलेले असतात, काही वेळ दिलेला असतो. तर यासाठी जरी विषय गंभीर असला तरीसुद्धा तो कधीकधी विनोदात्मक शैलीतून मांडल्यामुळे आपला एक विरंगुळासुद्धा होऊन जातो. पुढे गंभीर विषयावरील नाटक पाहतानासुद्धा प्रेक्षकांच्या मनावरचा ताण कमी व्हावा याची काळजी व्यावसायिक रंगभूमी घेते. म्हणजे मी आत्ताच त्याचं स्पष्टीकरण दिले की मनोरंजन हा त्याचा मुख्य भाग आहे. गंभीर विषय, गंभीर समस्या ती एखाद्या समाज घटकाच्या बाबतीत असेल, एखादा राष्ट्राच्या बाबतीत असेल किंवा एखादा समाजातील एखादा जो प्रश्न असेल त्या बाबतीत असेल तर ती म्हणजे अगदी आत्ता जे अनेक प्रश्न आपल्यासमोर स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार असतील किंवा कॉलेजमध्ये मुलींवर रॅगिंगचे जे प्रकार वगैरे होत असतात तो विषय असेल, त्यानंतर पुन्हा स्वच्छतेसारखा विषय आहे तर किंवा आत्ता आपण जी भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल त्याचा अतिरेक असेल तर असे अनेक विषय हाताळले जातात. किंवा आरोग्याच्या बाबतीत ज्या समस्या असतील तर त्या संबंधित अनेक विषय हाताळले जातात. त्यानंतर चौथा त्यातला घटक आहे नाटक आणि प्रेक्षक यांच्यात एक नाते निर्माण होते. म्हणजे जे आपल्याला आवडतं ते आपल्याला मिळालं तर नक्कीच आपल्याला त्याबद्दल आनंद होत असतो. तर त्यामुळे त्या दोघांचं एक वेगळंच नातं निर्माण होतं आणि खरी कला इथे पाहायला मिळते, त्याच्यामुळे प्रेक्षकही सुखावतो. व्यावसायिक नाटकाचा भार कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक अशा विषयांवर असतो. म्हणजे आता इथे जे वेगवेगळ्या प्रकार आणि हे सगळे प्रकार जे आहे कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक विषय असे विषय घेऊन म्हणजे अगदी पूर्वी सीतास्वयंवर असेल किंवा रामकथा असतील तर असे अनेक विषय त्या ठिकाणी सीतास्वयंवर असेल तर हे असे अनेक विषय त्यामध्ये पौराणिक कथांमध्ये येत असतात. किंवा अध्यात्मसुद्धा येते, कौटुंबिक प्रश्न आहेत अलीकडच्या काळामध्ये जे विविध, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो एक चौकट कुटुंबामध्ये हवी आहे. मग त्याच्यामध्ये जे जास्तीचे लोक असतात, मग जास्तीचे म्हणजेच वृद्ध लोक, तर त्यांचं काय हा एक प्रश्न असतो किंवा त्यांची अवस्था सध्याच्या कुटुंबामध्ये हम दो हमारे दो असं जे चालले तर त्याच्यानुसार मग कधी आपण त्याचा चुकीचा सुद्धा अर्थ कसा घेतो हे आपल्याला त्यातून पाहायला मिळतं. मग अशी मी नटसम्राट ह्या नाटकाचं तुम्हाला उदाहरण दिलं. त्यानंतर सामाजिक ही असे अनेक प्रश्न आहेत. मग ते आपल्या
जातीबद्दल धर्मांबद्दल असतात किंवा एखाद्या समाजातील एखादा घटक जो एखाद्या गोष्टीपासून वंचित राहिला असेल तर त्याच्यावर होणारा जो अन्याय आहे तो सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला जातो. पौराणिक म्हणजे हे अध्यात्माशी संबंधित आहे. ऐतिहासिकमध्ये उदाहरणार्थ तुम्ही रायगडाला जेव्हा जाग येते असा विषय असेल किंवा जाणता राजा असा विषय असेल तर आपल्याला नक्कीच यामधून प्रेरणा आणि वीर आणि शौर्य पराक्रम म्हणजे नेमकं काय तर हा बोधही आपल्याला मिळत असतो. प्रेक्षकांच्या सहावा त्यातला घटक आहे. प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार व्यावसायिक नाटकाची मांडणी केली जाते. म्हणजे प्रेक्षकांना काय आवडतं, त्यांची आवड का अभिरुची या शब्दाचा अर्थ इथे आवड आहे आणि मग ते त्याचा आनंद घ्यायला येतात. तर प्रेक्षक इथे सगळ्यात मध्यवर्ती आहे आणि त्याला लक्षात घेऊनच त्या ठिकाणी त्या नाटकाची पूर्ण मांडणी केलेली असते. मग त्या नाटकातील पात्र असू दे, त्याचा अभिनय असू दे, तर इथे प्रत्येक वेळी प्रेक्षकांना खिळवत ठेवणे, त्यांचं लक्ष केंद्रित करणे हा अर्थ इथे महत्त्वाचा आहे. पुढे नाटकामध्ये म्हणजे ह्या व्यावसायिक नाटकामध्ये नेमकं काय तुम्हाला पाहायला मिळेल तर विनोद म्हणजे आपण मनमुराद कारण आपण विरंगुळा करण्यासाठी काही क्षण आनंदात घालवण्यासाठी तिथे गेलेलो असतो म्हणजे विनोद महत्त्वाचा आहे. उपहास या शब्दाचा अर्थ खिल्ली उडवणे, मस्करी करणे. तर हे एखाद्या चुकीच्या गोष्टीची खिल्लीसुद्धा उडवली जाते. श्लेष हा अलंकाराचा जो प्रकार आहे तर तिथे शाब्दिक कोट्या वगैरे किंवा आर्थिक म्हणजे जे आपण अलंकारामध्ये पाहत असतो की एखाद्याची उपमा एखाद्याला देणं वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या ह्या नाटकामध्ये किंवा शाब्दिक कोट्यांमध्ये सुद्धा म्हणजे त्याला तुम्ही आता कोडवर्ड हा शब्द कोट्या हा शब्दांसाठी वापरून त्या ठिकाणी प्रेक्षकांचं मनोरंजन कसं होईल त्या शब्दांद्वारे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे एखाद्या शब्दासाठी वेगवेगळे शब्द नवीन आणणे आणि ते लोकांना किंवा प्रेक्षकांना किती पसंत पडतात, किती आवडतात त्याच्यानुसार त्या ठिकाणी ते संवाद लिहिले जातात. तर ह्यासाठी ही भाषाशैली जी आहे विनोद उपहास म्हणजे विनोदात्मक, अलंकारिक आणि शाब्दिक तर ह्यांवर पूर्णपणे प्रेक्षकांचं मनोरंजन कसं होईल संवाद व्यावसायिक अशा प्रकारचे संवाद हे व्यावसायिक नाटकात असतात. व्यावसायिक नाटकाच्या निर्मितीमागे बोध रंजन प्रेक्षकानुनय प्रत्येक वेळेस त्यांनी हे सांगितलेलं आहे की प्रेक्षका हा मध्यवर्ती आहे तिथे आणि त्याला महत्त्व देऊनच त्या ठिकाणी ह्या नाटकाची रचना केलेली आहे. या प्रेरणांबरोबरच प्राधान्याने व्यावसायिक हेतू असतात. याचं एक उदाहरण दिलेलं आहे. ऑल दी बेस्ट लेखक व दिग्दर्शक देवेंद्र पेम या नाटकात गंभीर विषयाची मांडणी विनोदी अंगाने केल्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या हे नाटक यशस्वी ठरते. म्हणजे आपल्या अभ्यासक्रमामध्ये जसं दिलीप प्रभावळकर यांचं हसवा फसवी हे नाटक आहे हे विनोदी नाटक दिलेलं आहे. तर आपण हा प्रकार अभ्यासल्यानंतर त्यातले ते दोनही ऑल दी बेस्ट इथं जे नाटकाचा एक विषय दिलेला आहे तोही तुम्ही यूट्यूबवर सर्च करून किंवा मी तुम्हाला लिंक पाठवेल तुम्ही तो नक्की अभ्यासू शकता. तर अशा प्रकारे आज आपण व्यावसायिक नाटक रंगभूमी म्हणजे नेमकं हा जो प्रकार काय आहे तो आपण अभ्यासलेला आहे. यामध्ये व्यावसायिक रंगभूमी लोकांना जे काही आवडतं ते आणि सगळ्यात महत्त्वाचं हे याला परंपरा आहे ही शतकांची आहे. त्यानंतर त्याचं स्वरूप आणि वैशिष्ट्य लक्षात जर आपण घेतलं तर प्रत्येक वेळेस इथे प्रेक्षकांना खूप महत्त्व या नाटकामध्ये त्यांना जे आवडतं ते आणि तसंच या नाटकांमधून मांडण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्यासाठी विनोदात्मक उपहासात्मक श्लेषात्मक हे जे अलंकारिक भाषा आहे त्याच्यानंतर शाब्दिक कोट्या याद्वारे प्रेक्षकाचे मनोरंजन होईल असे संवाद व्यावसायिक नाटकामध्ये असतात. तर सगळ्यात महत्त्वाचं बोध मनोरंजन आणि प्रेक्षकानुनय या प्रेरणाबरोबरच प्राधान्याने व्यावसायिक हेतूसुद्धा असतात. यानंतर विष्णुदास भावे यांनी 1843 म्हणजे आत्तापर्यंत आपण व्यावसायिक नाटक आणि त्याचे प्रकार पाहिलेले आहेत. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मी मगाशी जसं सांगितलेलं आहे की आपल्याला जे 3 प्रकार आहेत तिन्ही प्रकारांमध्ये बसतील अशा काही नाटकांची एक लिस्ट आपल्या पाठ्यपुस्तक पान नंबर 65वर दिलेली आहे. विष्णुदास भावे यांनी 1843 साली सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग केला.
मराठीतील श्रेष्ठ संगीत नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी या नाट्य परंपरेला गती दिली. कालपरिवर्तनाला सामोरे जात ही परंपरा अखंडपणे चालू राहिली. मराठीतील काही प्रमुख नाटककार व त्यांच्या काही नाट्यकृतींची नावे इथे खाली दिलेली आहेत. म्हणजे सुरुवातीची जी म्हणजे प्रकारानुसार तुम्ही लक्षात घ्या. गोविंद बल्लाळ देवल हे संगीत शारदा आणि संगीत संशय कोल्लोळ हे त्यांनी नाटक लिहिले आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर वीरतने मूकनायक, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर कीचकवध भाऊबंदकी, राम गणेश गडकरी प्रेम संन्यास भावबंधन एकच प्याला हे प्रायोगिक नाटक. विदा सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकरांनी संगीत संन्यस्त खडक आणि संगीत उत्तर प्रक्रिया हे संगीत नाटकं लिहिलेली आहेत. प्रल्हाद केशव अत्रे या साहित्यिकांनी साष्टांग नमस्कार म्हणजे इथं लेखकांची नावं दिलेली आहेत. आणि मोरूची मावशीच्या अनेक प्रयोग, मग त्याच्यामध्ये हरहुन्नरी आपले जे कलाकार आहेत भरत जाधव यांनी अतिशय ह्या किंवा विजय चव्हाण ह्या जुने जे कलाकार आहेत आपले मराठी चित्रपटसृष्टीतले, तर ह्या मोरूची मावशी या नाटकाला एका उंचीवर त्यांनी नेऊन ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर यूट्यूबला सर्च केलं तर आपल्याला नक्कीच त्याचे प्रयोग जे आहेत ते पाहायला मिळतात. वसंत कानेटकर यांनी रायगडाला जेव्हा जाग येते म्हणजे ऐतिहासिक नाटक. इथे ओशाळला मृत्यू पहा सामाजिक प्रश्नांवर आधारित आहे. विवा शिरवाडकर नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला. पु ल देशपांडे सुंदर मी होणार ती फुलराणी, यातलं सुंदर मी होणार हे नाटक आपल्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेशसुद्धा केलेला आहे. विजय तेंडुलकर यांनी घाशीराम कोतवाल आणि सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल ह्या नाटकावर आधारित पुन्हा सुबोध भावे यांनी एक चित्रपटसुद्धा त्याच्यावर तो काढलेला आहे. दत्ता भगत वाटा पळवाटा जहाज फुटला आहे, प्रेमानंद गजवी किरवंत छावणी, जयवंत दळवी महासागर बॅरिस्टर, इरावती कर्णिक गाशा बाळकडू, मनस्विनी लता रवींद्र अमर स्टुडिओ अलविदा इत्यादी इत्यादी. तर अशा प्रकारे एक छोटीशी लिस्ट की आपल्याला म्हणजे नाटक हा साहित्य प्रकार जर अभ्यासायला आहे आणि सध्या तरी ग्रामीण भागात आपण असल्यामुळे नाट्य रंगभूमी म्हणजे नेमकं काय आहे तर ते अनेकांनी पाहिलीसुद्धा नसेल. तर ह्या निमित्ताने अभिनय म्हणजे नेमका कसा असतो आणि ते प्रकारानुसार या ठिकाणी आपल्याला एक इथे जी लिस्ट दिलेली आहे त्यानुसार तुम्ही कुठलंही नाटक ज्यावेळेस गुगलवर किंवा तुम्ही यूट्यूबला सर्च करताय तर तुम्हाला त्यातले 2-2 तासाचे एपिसोड आहे ते तुमच्या वेळेनुसारसुद्धा तुम्ही पाहू शकताय. तर अशा प्रकारे आज आपण आपल्या नाटक आणि साहित्य प्रकारातील 3ही प्रकार जे आहेत यामध्ये पहिला संगीत नाटक, प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटक हे अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.